4-5 दिवसांपूर्वी उसाटणे येथे समोरासमोर गाड्या आल्याने निर्माण झालेल्या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये विश्वास राम पाटील व त्यांचे सहकारी शिवीगाळ व दमदाटी करताना दिसत आहेत। मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत विश्वास पाटील यांनी आपली बाजू मांडत हा व्हिडिओ एकतर्फी पद्धतीने व्हायरल करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला आहे। विश्वास पाटील यांच्या म्हणण्यानुसार सचिन पवार व प्रवीण पवार यांचे वडील कृष्णा काळू पवार हे शेजारील इमारतीत चोरी करत असल्याचे त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते। संबंधित व्हिडिओ बिल्डरच्या निदर्शनास आणून दिल्याने पवार बंधूंनी त्याचा राग मनात ठेवला होता। त्यानंतर अनेक वेळा वाहन चालवताना आपल्या गाडीला कट मारून उकसवण्याचा प्रयत्न केला। 4-5 दिवसांपूर्वी आपल्या घरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। त्यावेळी गावात निमुळत्या रस्त्यावर समोरून प्रवीण पवार यांची गाडी येत असताना ब्रेक मारल्याने धक्का लागता राहिला। यानंतर पवार बंधूंनी फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिली। त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नसल्याने आपण त्यांच्याकडे गेलो। त्यावेळी त्यांनी हातात रॉड घेऊन धमकी दिल्याने आपण आणि सहकारी त्यांच्या अंगावर धावलो। रागाच्या भरात आपल्याकडून आणि सहकाऱ्यांकडून अपशब्द गेले असले तरी मारहाण केली नसल्याचे विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले। प्रवीण पवार व्यक्ती व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याने त्यांच्या हातातील रॉड व्हिडिओमध्ये दिसला नाही आणि केवळ आपण व आपले सहकारीच दिसत असल्याचे त्यांनी म्हटले। एकतर्फी व्हिडिओ व्हायरल करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोपही विश्वास पाटील यांनी केला। आमच्या घरात अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा कार्यक्रम चालू होता, परंतु रस्त्यात उसाटणे नाक्यावर एवढी फार प्रचंड गर्दी असतो, ट्रॅफिक असल्या कारणाने चा ब्रेक आमचा लागला। गाडी जागेवर थांबली। गाडी थांबल्यावर त्यांनी प्रवीण कृष्णा पवार यांनी गाडी आडवी टाकली। आडवी टाकल्यानंतर ते थोडं बाचाबाची झाली आमची। नॉर्मल विषय होता, काहीच नव्हतं, गाडीत अडचण आहे। त्यांनी जाणूनबुजून गाडी आडवी टाकली। अरुंद रस्ता असल्या कारणाने गाडी न्यू गाडी असल्या कारणाने ते गाडीचा ब्रेक जागेवर लागला। गाडी थांबली। थांबल्यानंतर त्यांनी तो घरी गेला, आम्ही घरी आलो। घरी गेल्यानंतर त्यांनी कॉल करून घाण शिवीगाळ, एका बापाची औलाद असेल तर तुम्ही आमच्या दाराशी येऊन दाखवा, असं एक झालं प्रकार। तरी त्यांना आम्ही फोन करून समजवतो, बघा आमच्या घरात कार्यक्रम आहे, असं काय बोलू नको। पुन्हा कॉल केला सचिन कृष्णा पवारनी, तुमचा मर्डरच करतो, तुम्हाला खपवतो, तुमची एकदम असेल तर तुम्ही आमच्या दाराशी येऊन दाखवा। एवढी जर चितावणी दिली तर शेवटी माणसाला राग येणारच ना। घरात कार्यक्रम आहे आणि तुम्ही गाड्या आरवावरनं छोट्या मूळ कारणावरून तुम्ही भांडण करता। या कारणामुळे आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर त्याच्या हातात रॉड घेतला आणि आमच्यावर काढला। मग ते मी दांडूक काढून ते दाखवलो। फक्त त्यांचे व्हिडिओ आले, आमचे व्हिडिओ आलेले नाहीत, कारण तो व्हिडिओ करत होता। जर आम्हाला त्यांना मारायचे असते तर आमच्याकडे भरपूर प्रकार होते मारायचे, आम्ही त्या निमित्ताने काढतो, कारण आमच्या घरात कार्यक्रम होता। कार्यक्रम असल्यामुळे काही करू शकलो नाही। जर आम्हाला त्याला मारायचा असता तर आम्ही काय मारलंच असतं। ते आहे ते रेकॉर्ड समोरच आहे, त्यात काय संशयच नाही। परंतु भांडणाची मूळ पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घाण कमेंट्स केल्या, घाण शिवीगाळ केली, व्हिडिओ व्हायरल केला। त्याचं मूळ कारण असं आहे, त्यांच्या घराशेजारी नीलकमल बिल्डर्सचं काम चालू होतं। ते काम चालू असताना सचिन कृष्णा पवार यांचा वडील आणि प्रवीण कृष्णा पवार यांचा वडील कृष्णा कालू पवार हा चोरी करताना आम्ही त्यांना रंगेहात पकडून दिलं, बिल्डरच्या निदर्शन आणून दिलं। ती व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केली। ती व्हिडिओ आमच्याकडे असताना सचिन कृष्णा पवार यांनी तो मनात राग धरून ठेवला का सांगितलं, ही व्हिडिओ डिलीट कर, नाही तर तुला संपून टाकू, ही व्हिडिओ डिलीट कर। आम्ही काय तर व्हायरलच नाही केली। आता एकामेकाच्या मोबाईलमधून ते वगैरे पसार झाली। त्याचा मनात राग धरून त्यांनी जवळजवळ 7 वेळा गाडीला कट मारली आणि 3 वेळा शिवीगाळ करून, उस्कावणी देऊन, धमक्या देऊन, आईबापावर घाण शिव्या देऊन, एक बापाचं असेल हे करून आम्हाला घरी बोलावले। आता एवढे जर 3 वेळा जर होत असेल तर तुम्ही तरी जाऊ शकत नाही का? जाऊ शकता तुम्ही। हे कारण म्हणून भांडण्याचं कारण आहे। बघा, या व्हिडिओचं आम्ही व्हायरल करणार नव्हतो, परंतु आमची कारण नसताना घरात कार्यक्रम असताना आमची बदनामी वगैरे केली आहे। त्या बदनामीचे निदर्शन आणण्यासाठी आम्ही कृष्णा कालू पवार यांची व्हिडिओ व्हायरल करून समाजाला दाखवणार आहे भांडण्याचं मूळ कारण काय आहे ते। आपण चोरी करताना त्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला होता का त्यावेळी? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। त्यांनी समोर येऊन माफी मागितली। माफी मागितल्यानंतर आम्ही व्हिडिओ व्हायरल कशाला करणार? परंतु त्याचा मनात राग धरून सचिन कृष्णा पवार यांनी 2 ते 4 वेळा कॉल करून जीवेठार मारण्याची धमकी केलेली आहे। हा प्रकार केला आहे, परंतु त्यांनी काही मारले नाही, फक्त बतावणी केली। बतावणी करण्याचं त्यांचं काम आहे। आणि गावात एकच घर असं आहे की फक्त उस्कावणी करायचं आणि गाव बरबाद करायचं कारण सचिन कृष्णा पवारच आहे आमच्या गावात। त्या दिवशी जो प्रकार झाला त्या प्रकाराविषयी आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आपण त्यांच्यावर संबंधित जो प्रकार त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर आपण काय गुन्हा दाखल केलेला आहे का? पोलिसात तक्रार केलेली आहे का? मी 2 वेळा एनसी नोंद केलेली आहे त्यांच्याकडं। बघा, ही 2 वेळा नोंद केलेली आहे।
2 वेळा त्यांनी प्रकाश शिवीगाळ करणं, त्या गाडी संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली का? पोलिसांनी काहीच नाही नोटीस दिली असेल काय आम्ही गेलोच नाही. फक्त ते रोडला दारावरनं जाताना खुंडस करून जातात, गाडी आरो करताना कट मारणार, डिपर देणार, हॉर्न वाजवणार, अशा धमक्या देऊन फोनवर धमक्या देतात. असे बरेच प्रकार झालेले आहेत. त्यांनी पण आमच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत पोलीस स्टेशनला. परंतु हा सुरळीतपणे चालला होता, परंतु त्यांच्या मनातला राग काही गेला नाही. हे बघा, या भांडणाचं अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल, अनेक चॅनलवाल्यांनी व्हिडिओ व्हायरल केली, चांगल्या नामांकित चॅनलवाल्यांनी व्हिडिओ व्हायरल केली. परंतु तुम्ही नाण्याची एकच बाजू बोलली, दुसरी बाजू बघायला हवी होती, तर आम्हाला ते समाधान वाटलं असतं. लोकांना असं वाटतं का आम्ही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, पण लोकांनी दुसरी बाजू बघून घाण कमेंट्स करणं, इंस्टावर व्हायरल करणं हे चुकीचं काम केलं आहे. तुम्ही दोन्ही बाजू बघून हे काय व्हायरल करायला आहोत. या व्हिडिओमध्ये कमेंट्स असे आलेले आहेत सचिन कृष्णा पवारचे, हे चोर आणि तस्कर आहेत, हे चोर आणि तस्कर आहेत ना. मग तुम्ही आता आम्ही ते व्हिडिओद्वारे दाखवून देऊ तुम्हाला. लोक विचारतील कशामुळे झाले ते व्हिडिओ. आमचे 19 व्हिडिओ सचिन कृष्णा पवार याच्या वडील कृष्णा पवार याचे 19 व्हिडिओ आमच्या चोरीचे आहेत. चोरीचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते आम्ही लोकांना आल्यावर समजून सांगू. तुम्ही घाण कमेंट्स करताना हे करताना विचार करून घाण कमेंट्स करा. नाण्याची एक नाही 2 बाजू बघा. भांडण कशामुळे झालेलं आहे ते.